संकटातही आशेचा दिवा जिवंत ठेवा। श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनात प्रत्येक माणूस कधी ना कधी अशा वळणावर येतो जिथे त्याला वाटते की आता पुढे काहीच उरले नाही। चारही बाजूंनी संकटे दिसतात, मनात भीती असते, डोळ्यांत अश्रू असतात आणि आपल्या माणसांकडूनही अपेक्षित साथ मिळत नाही। अशा वेळी माणूस स्वतःलाच विचारतो, माझ्याच आयुष्यात इतकी संकटे का येतात? पण बाळांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत मन लावू नये का? कारण कदाचित तुमच्या मनात विझत चाललेला आशेचा दिवा पुन्हा पेटवण्यासाठी स्वामी समर्थांनी तुम्हाला हा संदेश ऐकण्याची संधी दिली असेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकत रहा, कारण प्रत्येक शब्द तुमच्या जीवनातील एखाद्या संकटाला नवी दिशा देऊ शकतो। माणसाच्या जीवनात संकटे येणे म्हणजे त्याचे आयुष्य संपले असे नसते। संकट म्हणजे जीवनाने तुमच्यासमोर ठेवलेली एक कठीण परीक्षा असते। अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा दिव्याचा प्रकाश त्याला आव्हान देतो। त्याचप्रमाणे परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनातील एक छोटीशी आशा माणसाला पुन्हा उभे करण्याची ताकद देते। स्वामी समर्थ महाराजांचा संदेश जणू प्रत्येक दुःखी मनाला सांगतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पण याचा अर्थ असा नाही की भक्ताने हातावर हात ठेवून बसावे। स्वामींची साथ म्हणजे संकटातून पळून जाण्याची परवानगी नाही, ती संकटाशी सामना करण्याची शक्ती आहे। आज अनेक लोकांच्या जीवनात आर्थिक अडचणी आहेत। कोणाचे कर्ज वाढले आहे, कोणाची नोकरी गेली आहे, कोणाचा व्यवसाय चालत नाही। काही जण दिवस रात्र मेहनत करूनही म्हणतात काहीच बदलत नाही। पण अशा वेळी सर्वप्रथम मनातील आशा हरवू देऊ नका, कारण आशा हरवली की प्रयत्न थांबतात। प्रयत्न थांबले की मार्ग दिसेनासा होतो, आणि मार्ग दिसेनासा झाला की माणूस स्वतःला हरलेला समजतो। म्हणून परिस्थिती तुमच्याकडून कितीही काही हिरावून घेऊ दे, पण तुमच्या मनातील पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा हिरावून घेऊ नका। बाळांनो, आज तुमच्या हातात पैसा नसेल, मोठी संधी नसेल, ओळखीची माणसे नसतील, पण जर तुमच्या हातात प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी असेल तर अजून सर्व काही संपलेले नाही। तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता। आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जे तुमच्या हातात नाही त्याची चिंता करू नका। जे तुमच्या हातात आहे ते प्रेमाने आणि प्रामाणिकपणे करा। ही गोष्ट मानवी जीवनाला किती खोलवर लागू होते हे समजून घेऊया। तुमच्या हातात काय आहे? तुमचा प्रयत्न, तुमची वागणूक, तुमची मेहनत, तुमचे शब्द, तुमचा वेळ कसा वापरायचा हा निर्णय। तुम्ही कोणाशी कसे बोलणार, कोणाला मदत करणार, तुमचे काम किती प्रामाणिकपणे करणार, हे सर्व तुमच्या हातात आहे। पण तुमच्या हातात काय नाही? दुसऱ्या व्यक्तीचे मन, दुसऱ्याची वागणूक, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील, कोण तुम्हाला साथ देईल किंवा कोण सोडून जाईल, उद्या नेमके काय घडेल। जीवनाचा प्रत्येक निकाल तुमच्या इच्छेप्रमाणे मिळेलच, हेही तुमच्या हातात नाही। मग बाळांनो, जे आपल्या हातातच नाही त्यासाठी आपण स्वतःचे आजचे आयुष्य का जाळायचे? एखादा विद्यार्थी परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच रात्रभर चिंता करत बसतो, पण निकालाची चिंता करून त्याचे गुण बदलतात का? नाही। त्याच्या हातात काय आहे? अभ्यास करणे, तयारी करणे, चुका सुधारणे। म्हणून त्याने आपल्या हातातील गोष्ट प्रामाणिकपणे केली तर मनाला शांतता मिळते। तसंच एखादा शेतकरी बी पेरतो, पाऊस पडेल की नाही हे पूर्णपणे त्याच्या हातात नसते, पण जमीन तयार करणे, योग्य वेळी बी पेरणे आणि आपल्या परीने मेहनत करणे हे त्याच्या हातात असते। जीवनही असेच आहे। आपण बी पेरायचे, त्याला मेहनतीचे पाणी द्यायचे आणि परिणामाची चिंता परमेश्वरावर सोपवायची। आज कित्येक लोक नात्यांमध्ये दुःखी आहेत। मी त्याच्यासाठी इतके केले, पण त्याने माझ्यासाठी काय केले? मी तिला प्रेम दिले, पण तिने मला समजून घेतले नाही। अशा अपेक्षांनी मन थाकते। प्रेम देणे आपल्या हातात आहे, पण समोरच्या व्यक्तीने त्याच प्रेमाची किंमत ओळखणे आपल्या हातात नाही। म्हणून चांगले करा, पण बदल्यात नेहमी त्याच प्रमाणात चांगले मिळेल अशी अट ठेवू नका। तुमचे कर्म तुमच्या स्वभावाचे प्रतिबिंब असू द्या, दुसऱ्याच्या वागणुकीची प्रतिक्रिया नव्हे। स्वामी समर्थांची शिकवण अशीच जीवनाला समज देते की तुमचे मन दुसऱ्याच्या हातात देऊ नका। कोणीतरी तुमची स्तुती केली तरच आनंदी आणि कोणी टीका केली तरच दुःखी असे जगू नका। तुमची किंमत लोकांच्या टाळ्यांवर ठरू नये। तुमचे अंतरंग स्वच्छ आहे का? तुमचे कर्म प्रामाणिक आहे का? हे स्वतःला विचारा। माझ्या प्रिय भक्तांनो, संकटाच्या काळात सर्वात जास्त गरज असते ती मन सांभाळण्याची। कारण बाहेरचे संकट कितीही मोठे असले तरी मन मजबूत असेल तर माणूस मार्ग शोधतो।
पण बाहेरची परिस्थिती साधी असूनही मन निराश असेल तर प्रत्येक गोष्ट अशक्य वाटते. म्हणून दररोज स्वतःला सांगा, आजचा दिवस कठीण आहे, पण माझे संपूर्ण आयुष्य कठीण राहणार नाही. ही एक ओळ तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते. कारण आजची वेदना कायमची नसते, आजचा अपमान कायमचा नसतो, आजचे अपयश कायमचे नसते. जसा दिवस बदलतो तशी परिस्थितीही बदलते. कदाचित आज तुम्ही रडत असाल आणि उद्या हसाल. कदाचित आज तुम्ही ज्यासाठी दुःखी आहात त्याच गोष्टीकडे काही वर्षांनी पाहून म्हणाल, त्यावेळी हे घडले नसते तर माझे आयुष्य इतके बदलले नसते. म्हणून संकटाला शाप समजू नका. काही संकटे आपल्याला आपली खरी ताकद दाखवतात. काही दुःख आपल्याला योग्य आणि अयोग्य माणसे ओळखायला शिकवतात. काही अपयश आपल्याला अधिक चांगल्या मार्गाकडे घेऊन जाते. पण यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, मनात आशेचा दिवा जिवंत ठेवणे. आशा म्हणजे आंधळेपणाने सर्व काही चांगले होईल असा विश्वास नाही. आशा म्हणजे परिस्थिती वाईट असली तरी मी प्रयत्न करणे सोडणार नाही असा निर्धार. आशा म्हणजे अश्रू येत असतानाही पुढचे पाऊल टाकणे. आशा म्हणजे लोकांनी साथ सोडली तरी स्वतःची साथ न सोडणे. बाळांनो, अनेकदा आपण दुसऱ्यांकडून खूप अपेक्षा करतो, पण आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला स्वतःचा हात धरावा लागतो. आरशासमोर उभे राहून स्वतःला सांगावे लागते, हो, माझ्यावर संकट आहे. हो, मी दुःखी आहे, पण मी संपलेलो नाही. हा क्षण खूप महत्त्वाचा असतो. कारण जीवन बदलण्याची सुरुवात अनेकदा परिस्थिती बदलल्याने होत नाही, ती मनातील निर्णय बदलल्याने होते. आज जर तुम्ही ठरवले की मी चिंता कमी करीन आणि प्रयत्न वाढवीन, तर तुमच्या जीवनाचा प्रवास बदलू लागेल. चिंता तुमची ऊर्जा खाते, भीती तुमचा वेळ घेते, पण प्रामाणिक प्रयत्न तुमच्यातील क्षमता जागी करतात. म्हणून उद्याची चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नका. कालच्या चुका आठवून आजचा आत्मविश्वास तोडू नका. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य पूर्णपणे नियंत्रित करता येत नाही, पण वर्तमानात आपण काय करतो हे मात्र आपल्या हातात आहे. आज आई वडिलांशी प्रेमाने बोलणे तुमच्या हातात आहे. आज आपल्या कामात प्रामाणिक राहणे तुमच्या हातात आहे. आज एखाद्या दुःखी व्यक्तीला धीर देणे तुमच्या हातात आहे. आज स्वतःची एक चूक सुधारण्याचा निर्णय घेणे तुमच्या हातात आहे. आज पुन्हा नव्याने सुरुवात करणे तुमच्या हातात आहे. मग हे सर्व सोडून आपण अशा गोष्टींसाठी का तुटून पडायचे ज्या आपल्या नियंत्रणातच नाहीत? स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ फक्त संकट आले की देवासमोर रडणे नाही. श्रद्धेचा खरा अर्थ म्हणजे संकटातही आपले कर्तव्य न सोडणे, प्रार्थना करून पुन्हा आपल्या कामाला लागणे, अश्रू पुसून पुन्हा प्रयत्न करणे. कधी कधी देव तुमची प्रार्थना लगेच पूर्ण करत नाही, कारण कदाचित तुम्हाला जे हवे आहे त्यापेक्षा तुम्हाला आधी मजबूत होण्याची गरज असते. प्रत्येक विलंब हा नकार नसतो, प्रत्येक बंद दरवाजा हा शेवट नसतो. काही वेळा जीवन आपल्याला थांबवते कारण पुढचा रस्ता अजून तयार होत असतो. म्हणून वेळेवर रागावू नका, परिस्थितीवर रागावू नका, स्वतःच्या नशिबाला सतत दोष देऊ नका. आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक दिवसाला एक प्रश्न विचारा, या परिस्थितीत माझ्या हातात काय आहे? हा प्रश्न तुमची चिंता कमी करेल. जर एखादे नाते तुटत असेल तर दुसऱ्याला जबरदस्तीने बदलणे तुमच्या हातात नाही, पण स्वतःची वागणूक सुधारणे तुमच्या हातात आहे. जर नोकरीची परिस्थिती कठीण असेल तर संपूर्ण जग बदलणे तुमच्या हातात नाही, पण नवीन कौशल्य शिकणे, प्रयत्न करणे आणि संधी शोधणे तुमच्या हातात आहे. जर लोक तुमच्याबद्दल चुकीचे बोलत असतील तर प्रत्येकाला समजावून सांगणे तुमच्या हातात नाही, पण तुमचे कर्म चांगले ठेवणे तुमच्या हातात आहे. जर आज परिस्थिती तुमच्या विरोधात असेल तर वेळेला थांबवणे तुमच्या हातात नाही, पण हार न मानणे तुमच्या हातात आहे. हेच तर जीवनाचे मोठे रहस्य आहे. माझ्या प्रिय भक्तांनो, व्हिडिओ अजून शेवटपर्यंत ऐकत रहा, कारण कदाचित या क्षणी तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एखादा शब्द, एक विचार किंवा एक नवा दृष्टिकोन हवा असेल. लक्षात ठेवा, संकटाच्या काळात मनात नकारात्मक विचार येणे स्वाभाविक आहे, पण त्या विचारांवर विश्वास ठेवणे आवश्यक नाही. मन म्हणेल, तुझ्याकडून काही होणार नाही. तुम्ही उत्तर द्या, आज जमले नाही तरी मी पुन्हा प्रयत्न करेन. मन म्हणेल, तू एकटा आहेस. तुम्ही म्हणा, मी स्वतः सोबत आहे आणि स्वामींची कृपा माझ्या प्रयत्नांना बळ देईल. मन म्हणेल, सगळे संपले. तुम्ही म्हणा, जोपर्यंत माझ्यात प्रयत्न करण्याची शक्ती आहे तोपर्यंत काहीही संपलेले नाही. बाळांनो, जीवनात मोठी कामे नेहमी मोठ्या शक्तीनेच होत नाहीत. अनेकदा रोजच्या छोट्या छोट्या प्रामाणिक प्रयत्नांतून मोठा बदल घडतो.
म्हणून स्वतःवर एकदम मोठे ओझे टाकू नका. आज फक्त एक चांगले पाऊल टाका, उद्या आणखी एक पाऊल टाका. थकवा आला तर विश्रांती घ्या, पण प्रवास सोडू नका. अश्रू आले तर रडा, पण स्वतःला संपवून टाकू नका. लोकांनी नाकारले तर दुःख करा, पण स्वतःला नाकारू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका वाईट दिवसापेक्षा खूप मोठे आहात. एका अपयशापेक्षा तुमची क्षमता मोठी आहे. एका व्यक्तीच्या मतापेक्षा तुमची खरी किंमत मोठी आहे. आजपासून एक संकल्प करा, मी माझ्या हातातील कर्म प्रामाणिकपणे करेन आणि माझ्या हातात नसलेल्या गोष्टींचे ओझे मनावर घेणार नाही. हा संकल्प रोज सकाळी करा. आपल्या मनाला सांगा की आज मी प्रेमाने बोलेन, आज मी प्रामाणिकपणे काम करेन, आज मी शक्य तेवढे चांगले करेन आणि परिणामाची चिंता करून स्वतःला त्रास देणार नाही. कारण कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे, पण प्रत्येक परिणाम आपल्या इच्छेनुसार घडवणे ही आपल्या हातात असणारी गोष्ट नाही. स्वामींच्या चरणी आपली चिंता ठेवून कर्माच्या मार्गावर चालत राहा. श्रद्धा आणि प्रयत्न यांची साथ कधीही सोडू नका. फक्त प्रार्थना करून प्रयत्न न करणे योग्य नाही, आणि फक्त प्रयत्न करून मनात श्रद्धा व सकारात्मकता न ठेवणेही कठीण होते. दोन्ही गोष्टी एकत्र ठेवा, मनात श्रद्धा आणि हातात कर्म. शेवटी माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनात कितीही संकटे आली, कितीही लोक साथ सोडून गेले, कितीही वेळा तुमच्या मनाला वाटले की आता पुढे काहीच नाही, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका. रात्र कितीही लांब असली तरी पहाट येते. वादळ कितीही मोठे असले तरी ते कायमचे राहत नाही. अश्रू कितीही असले तरी डोळ्यांत पुन्हा हसू येऊ शकते. आणि संकट कितीही कठीण असले तरी आशेचा एक दिवा माणसाला पुन्हा उभे करू शकतो. म्हणून बाळांनो, मनात आशेचा दिवा जिवंत ठेवा. जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा, आणि जे तुमच्या हातात आहे ते प्रेमाने, श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे करत राहा. कदाचित आज तुमचा प्रवास कठीण आहे, पण तुमचे ध्येय अजूनही तुमची वाट पाहत आहे. कदाचित आज तुम्ही दुःखी आहात, पण उद्याचा आनंद अजून जन्माला यायचा आहे. कदाचित आज तुम्हाला मार्ग दिसत नाही, पण म्हणून मार्ग अस्तित्वात नाही असे होत नाही. चालत रहा, प्रयत्न करत रहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींचे नाम मनात ठेवून पुढे जात रहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि अशाच जीवनाला दिशा देणाऱ्या, मनाला धीर देणाऱ्या स्वामी समर्थांच्या विचारांसाठी आपल्या चॅनेलला प्रेमाने सपोर्ट करा. कारण कदाचित तुमचा एक सपोर्ट आम्हाला आणखी एका दुःखी मनापर्यंत आशेचा संदेश पोहोचवण्याची ताकद देईल. स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनातील सर्व संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देवोत आणि तुमच्या मनातील आशेचा दिवा कधीही विझू नये, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनाचा एक नियम नेहमी लक्षात ठेवा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज रडत आहात, कदाचित काही काळानंतर त्याच गोष्टीमुळे तुम्ही मजबूत झाल्याचा अभिमान बाळगाल. आजचे दुःख तुम्हाला कायमचे कमकुवत करण्यासाठी आलेले नसते. काही दुःख आपल्याला जागे करण्यासाठी येते, काही अनुभव आपल्याला शहाणे करण्यासाठी येतात आणि काही संकटे आपल्या आत दडलेली शक्ती जगासमोर आणण्यासाठी येतात. कधी कधी आपण देवाला विचारतो, स्वामी, मी इतकी प्रार्थना करतो तरी माझ्या जीवनात संकटे का आहेत? पण बाळांनो, संकटे आहेत म्हणून स्वामी तुमच्यापासून दूर आहेत असे समजू नका. एखाद्या मुलाला चालायला शिकताना आई त्याचा हात काही क्षण सोडते, म्हणून ती त्याच्यावर प्रेम करत नाही असे होत नाही. ती दूर उभी राहून पाहत असते की माझे मूल स्वतःच्या पायावर उभे राहते का. तसंच जीवनात काही वेळा परिस्थिती तुम्हाला एकटे उभे करते, जेणेकरून तुम्हाला तुमची स्वतःची ताकद कळावी. तुमच्या आयुष्यात कदाचित अशी एखादी व्यक्ती असेल जिच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला आणि त्याच व्यक्तीने तुमचे मन दुखावले. तुम्ही विचार करत असाल, मी एवढे प्रेम केले, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का आले? पण लक्षात ठेवा, दुसऱ्याने तुमच्याशी कसे वागावे हे तुमच्या हातात नाही. मात्र त्या अनुभवातून तुम्ही स्वतःला किती सावरायचे, स्वतःचा सन्मान कसा राखायचा आणि पुढचे आयुष्य कसे जगायचे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. काही माणसे आपल्या जीवनात कायमची राहण्यासाठी येत नाहीत. काही माणसे आपल्याला एक धडा शिकवून निघून जातात. त्यांच्या जाण्याने आपण दुःखी होतो, पण त्या दुःखातही एक शिकवण दडलेली असते. स्वतःची किंमत ओळखा आणि जिथे सतत अपमान मिळतो तिथे स्वतःचे मन गमावू नका. बाळांनो, जीवनात प्रत्येकाला आनंद हवा असतो, पण प्रत्येक आनंदामागे काही संघर्ष असतो. आपण दुसऱ्याचे यश पाहतो, त्याचे हसरे फोटो पाहतो, त्याची प्रगती पाहतो, पण त्याच्या आयुष्यातील न दिसलेले अश्रू,
निद्राहीन रात्री आणि केलेली मेहनत आपल्याला दिसत नाही. म्हणून स्वतःच्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची परीक्षा वेगळी आहे, तुमची वेळ वेगळी आहे आणि तुमच्या आयुष्यात येणारा आनंदही तुमच्या वाटेनेच येणार आहे. दुसऱ्याला आज मिळाले म्हणून तुम्हालाही आजच मिळाले पाहिजे असा नियम जीवनात नाही. आज जर तुमच्या हातात काहीच नाही असे वाटत असेल तरी एक गोष्ट तुमच्या हातात नक्की आहे, तुमचा दृष्टिकोन. परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता यावर तुमच्या मनाची अवस्था अवलंबून असते. एकच पाऊस एखाद्याला त्रासदायक वाटतो तर दुसऱ्या शेतकऱ्याला तो आशेचा संदेश वाटतो. परिस्थिती तीच असते पण मनाचा अर्थ वेगळा असतो. म्हणून संकट आले की लगेच माझे आयुष्य संपले असे म्हणू नका. स्वतःला विचारा, या परिस्थितीत मी काय करू शकतो? हा एक प्रश्न तुमचे संपूर्ण विचारविश्व बदलू शकतो. कारण समस्या किती मोठी आहे यापेक्षा त्या समस्येसमोर तुमची पुढची कृती काय आहे हे अधिक महत्त्वाचे असते. माझ्या प्रिय भक्तांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत मन लावून ऐकत असाल तर शेवटपर्यंत नक्की ऐकत रहा. कारण कदाचित तुमच्या मनात सध्या जी चिंता आहे तिचे उत्तर तुम्हाला स्वतःच्या आतच सापडू शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चिंता आणि जबाबदारी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जबाबदारी स्वीकारणे चांगले आहे पण प्रत्येक गोष्टीची अनावश्यक चिंता करणे स्वतःला त्रास देणे आहे. तुमच्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे म्हणून तुम्ही प्रयत्न करू शकता, त्यांना संस्कार देऊ शकता, शिक्षणासाठी मेहनत करू शकता, पण त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या नियंत्रणात असू शकत नाही. तुम्ही घरासाठी कष्ट करू शकता पण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला समजून घेईल याची खात्री करू शकत नाही. तुम्ही प्रामाणिक राहू शकता पण प्रत्येकजण तुमच्याशी प्रामाणिकच राहील हे तुमच्या हातात नाही. म्हणून स्वतःला सतत दोष देणे थांबवा. प्रत्येक दुःखासाठी स्वतःलाच जबाबदार धरणे थांबवा. काही गोष्टी तुमच्या चुकीमुळे घडलेल्या नसतात, त्या जीवनाच्या प्रवासाचा भाग असतात. जिथे तुमची चूक आहे तिथे ती स्वीकारा आणि सुधारा. पण जिथे तुमची चूकच नाही तिथे आयुष्यभर स्वतःला शिक्षा देत बसू नका. स्वामी समर्थांचा भक्त तोच नाही जो फक्त आनंदात स्वामी समर्थ म्हणतो. खरा भक्त तो आहे जो संकटाच्या वेळीही मनातील विश्वास टिकवून ठेवतो आणि म्हणतो, आज मला सर्व काही समजत नाही पण मी माझा प्रयत्न सोडणार नाही. विश्वास म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल अशी अपेक्षा नव्हे. विश्वास म्हणजे गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तरी आपण तुटून पडणार नाही हा अंतर्मनाचा आधार आहे. तुमच्या आयुष्यात कितीही वेळा अपयश आले असेल तरी स्वतःला संपलेले समजू नका. एखाद्या परीक्षेत नापास होणे म्हणजे जीवनात नापास होणे नाही. एखादा व्यवसाय तोट्यात जाणे म्हणजे तुमची क्षमता संपली असे नाही. एखादे नाते तुटणे म्हणजे तुम्ही प्रेमास पात्र नाही असे नाही. एका घटनेवरून स्वतःच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नका. आज एक दरवाजा बंद झाला असेल तर त्याच बंद दरवाजासमोर आयुष्यभर बसून रडू नका. मागे वळून पहा, आजूबाजूला पहा, नवे मार्ग शोधा. कधी कधी आपण एका गोष्टीला इतके घट्ट धरून बसतो की जीवन आपल्याला पुढे देत असलेल्या नवीन संधी दिसेनाशा होतात. सोडून देणे म्हणजे हार मानणे नाही. काही वेळा सोडून देणे म्हणजे स्वतःला वाचवणे असते. ज्या गोष्टी बदलू शकत नाहीत त्यांच्याशी रोज लढण्यात आयुष्य वाया घालवू नका. त्या स्वीकारा आणि जे बदलता येऊ शकते त्यावर काम करा. जे हातात नाही ते स्वीकारण्याची शांतता आणि जे हातात आहे ते बदलण्याचे धैर्य, याच दोन गोष्टी जीवनाला संतुलित करतात. म्हणून आजपासून स्वतःच्या मनाला सांगा, मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आजच शोधणार नाही. प्रत्येक समस्या एका दिवसात सोडवणार नाही. पण मी एक एक पाऊल टाकत राहीन. मी स्वतःला सांभाळीन. मी माझ्या कर्तव्यापासून पळणार नाही. बाळांनो, मोठ्या संकटावर विजय मिळवण्यासाठी नेहमी मोठी झेप घ्यावी लागते असे नाही. अनेकदा लहान पाऊलही खूप मोठे असते. सकाळी उठून पुन्हा कामाला लागणे हेही धैर्य आहे. दुःखी असूनही कुटुंबासाठी हसणे हेही धैर्य आहे. अपमान सहन करूनही स्वतःच्या स्वभावातील चांगुलपणा न सोडणे हेही धैर्य आहे. तुम्ही आज ज्या संघर्षातून जात आहात त्याची कथा कदाचित आज कोणालाही माहिती नसेल. तुमचे मन किती वेळा रडते, तुम्ही रात्री किती विचार करता, किती वेळा स्वतःला सावरता, हे कदाचित फक्त तुम्हाला आणि स्वामींना माहीत असेल. पण बाळांनो, तुम्ही थकलेले आहात म्हणून तुम्ही हरलेले नाही. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे म्हणून तुम्ही कमजोर नाही. तुम्हाला रडू येते म्हणून तुम्ही कमकुवत नाही. मनुष्य आहात म्हणून भावना असणारच. फक्त इतके करा, भावनांच्या भरात कायमचा निर्णय घेऊ नका. एका वाईट दिवसामुळे संपूर्ण आयुष्य वाईट आहे असे ठरवू नका.
आजचे दुःख उद्याच्या संपूर्ण भविष्यावर लिहू नका. तुमच्या मनात अजूनही एखादी छोटी इच्छा असेल, एखादे स्वप्न असेल, पुन्हा उभे राहण्याची एक छोटीशी इच्छा असेल, तर समजा आशेचा दिवा अजून विझलेला नाही. त्या छोट्याशा दिव्याचे रक्षण करा. त्याला दुसऱ्यांच्या नकारात्मक शब्दांनी विझू देऊ नका. लोक म्हणतील, तुझ्याकडून होणार नाही. तुम्ही स्वतःला विचारा, मी खरंच प्रयत्न करून पाहिला आहे का? लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली म्हणून तुम्हीही स्वतःवर शंका घेऊ नका. तुमच्या हातात आज जे काही काम आहे, ते छोटं असो वा मोठं, ते प्रेमाने करा. कारण प्रामाणिक कर्म कधीच वाया जात नाही. त्याचा परिणाम कधी लगेच दिसेल, कधी उशिरा दिसेल, पण स्वतःच्या मेहनतीचा संस्कार तुमच्या व्यक्तिमत्वात कायमचा राहतो. आज घरात काम करणारी आई असो, कार्यालयात काम करणारा पिता असो, अभ्यास करणारा विद्यार्थी असो किंवा संघर्ष करणारा एखादा तरुण, प्रत्येकाच्या हातात काही ना काही कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्याला ओझे न समजता जीवनातील योगदान समजा. तुम्ही जे करता ते प्रेमाने करा. कारण प्रेमाने केलेले काम मनाला थकवते कमी आणि समाधान जास्त देते. प्रामाणिकपणे करा, कारण प्रामाणिकपणा कदाचित लगेच मोठा लाभ देणार नाही, पण तो तुमच्या आत्म्याला स्वतः समोर लाजू देत नाही. माझ्या प्रिय भक्तांनो, या प्रवचनातील पुढचा विचार मनात कायमचा ठेवा. परिस्थितीवर नेहमी नियंत्रण नसते, पण परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आणि हाच प्रयत्न तुमचे जीवन बदलू शकतो. जेव्हा संकट येईल तेव्हा घाबरा नाही असे मी म्हणत नाही. भीती येईल, कारण तुम्ही माणूस आहात. पण भीती आली तरी थांबू नका. दुःख आले तरी आशा सोडू नका. उत्तर मिळाले नाही तरी प्रश्न विचारणे सोडू नका. आणि लोकांनी साथ सोडली तरी स्वतःची साथ कधीही सोडू नका. स्वामी समर्थांचे नाव मनात घ्या, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, हे संकट माझ्या जीवनाचा एक भाग आहे, पण माझे संपूर्ण जीवन नाही. आज परिस्थिती कठीण आहे, पण मी प्रयत्न करणे सोडणार नाही. जे माझ्या हातात आहे ते मी प्रामाणिकपणे करेन. जे माझ्या हातात नाही ते मी चिंता करून नाही, तर विश्वासाने स्वीकारेन. आणि माझ्या मनातील आशेचा दिवा मी कधीही विझू देणार नाही. माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनात एक गोष्ट अत्यंत शांतपणे समजून घ्या. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडवू शकत नाही, पण प्रत्येक परिस्थितीत स्वतःचे मन कसे सांभाळायचे हे शिकू शकतो. आणि ज्याने आपले मन सांभाळायला शिकले, त्याला संकटे संपू शकत नाहीत. आज अनेक जण बाहेरून हसताना दिसतात, पण त्यांच्या मनात किती वेदना आहेत हे कोणालाही माहीत नसते. घरातील जबाबदाऱ्या, पैशांची चिंता, मुलांचे भविष्य, नात्यांमधील ताण, स्वतःची अपूर्ण स्वप्ने, या सगळ्या गोष्टी मनावर ओझ्यासारख्या जमा होत जातात. माणूस सर्वांसाठी मजबूत राहण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी आतून पूर्णपणे थकून जातो. अशा वेळी बाळांनो, स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही थकलात म्हणजे तुमच्यात शक्ती नाही असे नाही. उलट, इतके दिवस तुम्ही कितीतरी गोष्टी सांभाळल्या आहेत, म्हणूनच आज तुम्हाला थकवा जाणवत आहे. थोडा वेळ थांबा, मन शांत करा, स्वामींचे नाम घ्या आणि पुन्हा स्वतःला सावरून पुढे चला. थांबणे वेगळे आणि हार मानणे वेगळे असते. कधी कधी विश्रांती घेणे आवश्यक असते, पण जीवनाच्या मार्गावरून कायमचे बाजूला होणे योग्य नाही. आज तुम्हाला वाटत असेल की माझ्याने काहीच होत नाही, तर आज फक्त एवढेच करा, उद्या उठण्याचा निर्णय घ्या. उद्या पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घ्या. मोठ्या पर्वतावर एकाच उडीत पोहोचता येत नाही, एक एक पाऊल टाकतच शिखर गाठावे लागते. मानवी जीवनात सर्वात मोठी लढाई अनेकदा बाहेरच्या जगाशी नसते, ती स्वतःच्या मनाशी असते. तुमच्या मनात रोज विचारांची गर्दी असते. काय होईल, कसे होईल, माझेच असे का, पुढे काय होणार, हे प्रश्न सतत मनात फिरत राहतात. पण बाळांनो, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आजच मिळाले पाहिजे असे नाही. काही उत्तरांसाठी वेळ लागतो, काही उत्तरांसाठी अनुभव लागतो, आणि काही उत्तरांसाठी आपल्याला त्या परिस्थितीतून पुढे जावे लागते. म्हणून आज सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात स्वतःची शांतता गमावू नका. तुमच्यासमोर आज जी जबाबदारी आहे ती पूर्ण करा. आजचे काम आज करा. आज ज्याच्याशी प्रेमाने बोलायचे आहे त्याच्याशी बोला. आज ज्याची माफी मागायची आहे ती मागा. आज ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत करा. कारण उद्याचा दिवस आपल्या हातात नाही, पण आजचा क्षण मात्र आपल्या हातात आहे. किती सुंदर गोष्ट आहे ना. आपण भविष्यातील 100 संकटांची कल्पना करून आज दुःखी होतो, पण त्या संकटांपैकी कितीतरी संकटे कधीच आपल्या आयुष्यात येत नाहीत. तरीही आपण आजची शांती गमावून बसतो. म्हणून स्वामींच्या भक्ताने भविष्याची तयारी करावी, पण भविष्याच्या भीतीत वर्तमान जाळू नये.
तुम्ही उद्यासाठी बचत करा, नियोजन करा, मेहनत करा, पण उद्याच्या काळजीने आजचे हसू हरवू नका. माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्या हातात कर्म आहे, प्रयत्न आहे आणि निर्णय आहे. परिणाम मात्र अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणून परिणाम मिळण्यापूर्वीच स्वतःला दोष देणे योग्य नाही. एखादा माणूस मनापासून मेहनत करतो तरीही त्याला लगेच यश मिळत नाही. याचा अर्थ त्याची मेहनत निरर्थक झाली असे नाही. काही फळांना पिकण्यासाठी वेळ लागतो. झाडाला बी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. माती तयार करावी लागते, पाणी द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते आणि वेळेची वाट पाहावी लागते. तसंच तुमच्या स्वप्नांचं आहे. तुम्ही प्रयत्नाचे बी पेरा, मेहनतीचे पाणी द्या, संयमाची माती सांभाळा आणि आशेचा सूर्य तुमच्या मनात उगवू द्या. आज फळ दिसत नाही म्हणून उद्याही दिसणार नाही असे समजू नका. काही वेळा आपण आपल्या आयुष्यातील प्रगती इतरांशी तुलना करून मोजतो. कोणाचे घर मोठे आहे, कोणाकडे जास्त पैसा आहे, कोणाचे करिअर पुढे आहे, कोणाच्या आयुष्यात जास्त सुख दिसते, हे पाहून आपण स्वतःला कमी समजू लागतो. पण लक्षात ठेवा, तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यातील संपूर्ण सत्य दिसत नाही. तुम्हाला फक्त त्याचे बाहेरचे चित्र दिसते. एखाद्याच्या चेहऱ्यावरचे हसू म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःख नाही असे नाही. एखाद्याकडे पैसा आहे म्हणजे त्याच्याकडे शांती आहे असे नाही. आणि एखाद्याचा प्रवास तुमच्यापेक्षा वेगाने चालला आहे म्हणून तुम्ही मागे पडला आहात असेही नाही. तुमच्या आयुष्याचा मार्ग वेगळा आहे, त्यामुळे तुमची पावलेही तुमच्या मार्गानुसार पडतील. आज तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाण्यासाठी स्वतःकडे प्रेमाने पहा. स्वतःचा तिरस्कार करून कोणताही माणूस खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकत नाही. चूक झाली तर स्वतःला शिव्या देऊ नका. चूक स्वीकारा, तिच्यातून शिका आणि पुन्हा प्रयत्न करा. कारण चूक म्हणजे तुमची ओळख नाही. चूक हा तुमच्या प्रवासातील एक अनुभव आहे. ज्या माणसाने कधीच प्रयत्न केला नाही त्याने कदाचित कमी चुका केल्या असतील, पण त्याने कमी शिकलेही असेल. प्रयत्न करणारा पडतो, उठतो, पुन्हा पडतो आणि पुन्हा उभा राहतो. अशाच प्रक्रियेतून माणूस मजबूत बनतो. म्हणून जर तुम्ही पडला असाल तर स्वतःला विचारा, मी यातून काय शिकलो? हा प्रश्न तुम्हाला दोषभावनेतून बाहेर काढून विकासाच्या मार्गावर नेईल. माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनात लोकांचे शब्द खूप दुखावतात. कधी कधी आपल्याला अनोळखी व्यक्तीपेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीचे शब्द जास्त वेदना देतात. कारण ज्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा असते त्याच्याकडून मिळालेला अपमान अधिक बोचतो. पण अशा वेळी स्वतःचे मन दुसऱ्याच्या शब्दांच्या हवाली करू नका. कोणी तुम्हाला कमी लेखले म्हणून तुम्ही कमी होत नाही. कोणी तुमची किंमत ओळखली नाही म्हणून तुमची किंमत संपत नाही. एखाद्या माणसाला हिऱ्याची ओळख नसली तरी हिरा दगड होत नाही. तुम्ही कोण आहात, तुमचे संस्कार काय आहेत, तुमचे प्रयत्न किती प्रामाणिक आहेत, यावर तुमची खरी ओळख उभी असते. म्हणून प्रत्येकाला स्वतःबद्दल स्पष्टीकरण देण्यात आयुष्य घालवू नका. काही लोक तुम्हाला समजून घेतील, काही गैरसमज करतील. सर्वांना खुश ठेवणे तुमच्या हातात नाही, पण स्वतःच्या अंतःकरणाशी प्रामाणिक राहणे तुमच्या हातात आहे. बाळांनो, किती सुंदर सत्य आहे. सर्व लोक तुमच्या सोबत चालतीलच असे नाही, पण तुम्हाला तुमच्या मार्गावर चालत राहायचे आहे. जीवनाच्या प्रवासात काही लोक सुरुवातीला साथ देतात आणि मध्येच थांबतात. काही लोक तुमच्या यशापर्यंतच तुमच्या सोबत राहतात. काही लोक संकटात दूर जातात आणि काही मोजकी माणसे अशी असतात जी तुमच्या अश्रूंच्या काळातही तुमचा हात सोडत नाहीत. म्हणून संकट आल्यावर फक्त दुःखी होऊ नका. संकट तुम्हाला माणसेही ओळखायला शिकवते. कोण तुमच्यासाठी आहे आणि कोण फक्त तुमच्या चांगल्या दिवसांसाठी आहे हे अनुभवातून समजते. पण या सगळ्या अनुभवांनंतरही मनात कटुता भरू देऊ नका. कारण दुसऱ्यांनी चुकीचे वागले म्हणून तुम्हीही तुमचा चांगुलपणा सोडला तर नुकसान सर्वात जास्त तुमचेच होईल. चांगले राहा पण भोळे राहू नका. प्रेम करा पण स्वतःचा अपमान स्वीकारू नका. मदत करा पण स्वतःचे जीवन पूर्णपणे विसरू नका. क्षमा करा पण प्रत्येक वेळी त्याच जखमेची परवानगी देऊ नका. हे संतुलन मानवी जीवनात खूप महत्त्वाचे आहे. स्वामींच्या मार्गावर चालणे म्हणजे संसार सोडून देणे नाही. संसारात राहून मन शुद्ध ठेवणे, आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे आणि संकटातही संयम राखणे ही खरी साधना आहे. तुम्ही स्वयंपाक करत असाल, कार्यालयात काम करत असाल, शेतात मेहनत करत असाल, मुलांची काळजी घेत असाल किंवा एखाद्या छोट्या व्यवसायासाठी दिवस रात्र संघर्ष करत असाल, तुमचे प्रामाणिक कर्म ही एक प्रकारची साधना बनू शकते. जे काम तुमच्या हातात आले आहे त्याचा तिरस्कार करू नका. कदाचित त्याच कामातून तुम्हाला पुढचा मार्ग सापडेल.
आज छोट्या कामाची लाज वाटणारा माणूस उद्या मोठ्या जबाबदारीसाठी तयार होऊ शकत नाही. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात लहान पावलांनीच होते. म्हणून बाळांनो, जिथे आहात तिथून प्रामाणिक सुरुवात करा. जे आहे त्यातून सर्वोत्तम करा. जे नाही त्यासाठी प्रयत्न करा, पण जे नाही त्याची चिंता करून जे आहे तेही गमावू नका. तुमच्याकडे कमी साधने असतील, पण मनात मोठी जिद्द असू शकते. तुमच्याकडे मोठे पाठबळ नसेल, पण प्रामाणिक प्रयत्नांची ताकद असू शकते. तुमच्या हातात सर्व उत्तरे नसतील, पण पुढचे एक योग्य पाऊल नक्कीच असू शकते. आणि अनेकदा जीवनाला बदलण्यासाठी पुढचे एकच योग्य पाऊल पुरेसे असते. आज तुम्ही हा संकल्प करा की कोणतीही परिस्थिती आली तरी मी माझे मन पूर्णपणे अंधारात बुडू देणार नाही. दुःख येईल, मी स्वीकारेन. अश्रू येतील, मी रडेन. भीती वाटेल, मी मान्य करेन. पण या सर्वांनंतरही मी पुन्हा उभा राहीन. कारण आशा म्हणजे दुःख नसणे नाही, दुःख असूनही पुढे जाण्याची हिंमत असणे. माझ्या प्रिय भक्तांनो, हा संदेश अजूनही तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर शेवटपर्यंत ऐकत रहा. कारण कधी कधी जीवनाला बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची नाही, तर मनात एक छोटासा विश्वास जागा होण्याची गरज असते. तो विश्वास आज तुमच्या मनात जागा होऊ द्या. स्वतःला म्हणा, मी माझ्या संकटांपेक्षा मोठा आहे. मी माझ्या चुका नाही, मी त्यातून शिकणारा माणूस आहे. मी माझ्या अपयशाने संपलेलो नाही. मी माझ्या हातातील कर्म प्रामाणिकपणे करेन. जे माझ्या हातात नाही त्याची चिंता करून माझी शांती गमावणार नाही. आणि कितीही अंधार झाला तरी माझ्या मनातील आशेचा दिवा मी जिवंत ठेवेन. कारण बाळांनो, जिथे आशा जिवंत असते तिथे नव्या सुरुवातीची शक्यता जिवंत असते. माझ्या प्रिय भक्तांनो, आता मनापासून एक गोष्ट समजून घ्या. संकट आले की आपण अनेकदा परमेश्वराला विचारतो, माझ्याच वाट्याला हे दुःख का? पण कधी कधी हाच प्रश्न बदलून आपण स्वतःला विचारायला हवा, या दुःखातून मला काय शिकायचे आहे? कारण प्रश्न बदलला की विचार बदलतो आणि विचार बदलला की जगण्याची दिशा बदलू लागते. एखादे संकट आपल्या आयुष्यात येते तेव्हा सुरुवातीला फक्त वेदना दिसते. त्या वेदनेमागचा अर्थ लगेच समजत नाही. पण वेळ गेल्यानंतर मागे वळून पाहिले की कळते, त्या प्रसंगाने आपल्याला अधिक मजबूत केले, अधिक सावध केले किंवा जीवनात योग्य निर्णय घेण्यास शिकवले. म्हणूनच बाळांनो, आज ज्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला समजत नाही, ती गोष्ट उद्या तुमच्या आयुष्यातील मोठी शिकवण ठरू शकते. काही लोक म्हणतात, माझे नशीबच खराब आहे. पण असे म्हणताना आपण स्वतःच्या हातातील शक्ती विसरतो. नशीब प्रत्येक क्षणी आपल्या हातात नसते, हे खरे आहे. पण आपली वृत्ती, आपला प्रयत्न आणि संकटाला दिलेला प्रतिसाद आपल्या हातात असतो. दोन व्यक्तींवर एकसारखे संकट येऊ शकते. एक व्यक्ती त्या संकटाने पूर्णपणे तुटून जाते, तर दुसरी व्यक्ती त्याच संकटातून शिकते आणि पुढे जाते. मग फरक संकटात नसतो, फरक मनाच्या तयारीत असतो. म्हणून मनाला रोज मजबूत करा. जसे शरीर मजबूत ठेवण्यासाठी आपण अन्न घेतो, व्यायाम करतो, तसेच मन मजबूत ठेवण्यासाठी चांगले विचार, चांगली संगत आणि सकारात्मक शब्दांची गरज असते. दिवसभर फक्त नकारात्मक बातम्या, दुःखी विचार आणि दुसऱ्यांबद्दलची कटुता मनात भरली तर मन हळूहळू थकते. म्हणून स्वतःच्या मनाची काळजी घेणे स्वार्थीपणा नाही, ते जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. दररोज काही वेळ स्वतःसाठी काढा. शांत बसा, स्वामींचे नाम घ्या, तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या आणि स्वतःला विचारा, आज मी ज्या गोष्टींची चिंता करतो आहे त्यापैकी किती गोष्टी खरोखर माझ्या हातात आहेत? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अनेक चिंतांचे उत्तर तुम्हाला त्याच क्षणी मिळू शकते. कारण आपण अनेकदा अशा गोष्टींचे ओझे वाहत असतो, ज्यांचे ओझे प्रत्यक्षात आपल्याला वाहायचेच नसते. एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल काय विचार करावे हे तुम्ही ठरवू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या मनाप्रमाणे घडावी हे तुम्ही ठरवू शकत नाही. प्रत्येकजण तुम्हाला प्रेम देईल, प्रामाणिक राहील, तुमची मदत करेल, हेही तुमच्या नियंत्रणात नाही. पण तुम्ही स्वतः कसे जगणार हा निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही कटुतेने जगणार की प्रेमाने? तुम्ही भीतीने जगणार की धैर्याने? तुम्ही सतत तक्रार करणार की प्रयत्न करणार? तुम्ही भूतकाळात अडकणार की वर्तमानात जगणार? या प्रश्नांची उत्तरे तुमचे आयुष्य घडवतात. माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनात तक्रारी संपत नाहीत. एखादी समस्या सुटली की दुसरी जबाबदारी समोर येते. म्हणून जेव्हा माझ्या आयुष्यात एकही समस्या राहणार नाही तेव्हाच मी आनंदी होईन अशी वाट पाहू नका. आनंद म्हणजे समस्या नसणे नाही. आनंद म्हणजे समस्यांच्या गर्दीतही मनात शांततेची एक छोटी जागा जपणे.
घरात काही चिंता असतील तरी संध्याकाळचा एक क्षण कुटुंबासोबत प्रेमाने घालवा. आर्थिक अडचणी असतील तरी एखाद्या माणसाला दिलेला प्रेमळ शब्द तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. जीवनात अनेक गोष्टी कमी असतील तरी कृतज्ञता ठेवण्याची क्षमता तुमच्या हातात आहे. आज सकाळी तुम्ही जागे झाला, हा एक दिवस तुम्हाला मिळाला. तुम्हाला प्रयत्न करण्याची आणखी एक संधी मिळाली. हेही जीवनाचे मोठे वरदान आहे. कधी कधी आपण जे नाही त्याचा इतका विचार करतो की जे आहे त्याची किंमतच विसरतो. तुमच्याकडे कदाचित मोठे घर नसेल पण तुमच्यासाठी काळजी करणारे एखादे माणूस असेल. तुमच्याकडे खूप पैसा नसेल पण मेहनत करण्याची ताकद असेल. तुमचे सर्व स्वप्न पूर्ण झाले नसतील पण पुन्हा स्वप्न पाहण्याची क्षमता असेल. म्हणून स्वतःला पूर्णपणे रिकामे समजू नका. स्वतःकडे जे आहे ते ओळखा. तुमच्या क्षमतांची यादी करा. तुमच्या आयुष्यातील चांगल्या माणसांची आठवण करा. तुम्ही यापूर्वी ज्या संकटांतून बाहेर आला आहात त्या आठवा. होय बाळांनो, एकदा शांतपणे मागे वळून पहा. कितीतरी वेळा तुम्हाला वाटले होते की हे संकट मी कधीच सहन करू शकणार नाही. पण आज तुम्ही त्या संकटातून पुढे आला आहात. मग आजच्या संकटाबाबत तुम्ही स्वतःवर विश्वास का ठेवू नये? ज्या व्यक्तीने कालची वादळे सहन केली आहेत ती आजच्या पावसाला घाबरून कशी चालेल? म्हणून आपल्या भूतकाळातील दुःखांकडे फक्त जखम म्हणून पाहू नका. त्यांच्याकडे तुमच्या ताकदीच्या पुराव्यासारखे पहा. तुम्ही किती वेळा पडलात यापेक्षा तुम्ही किती वेळा उठलात हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांचे नाम घेताना स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या जीवनातील प्रत्येक संघर्षातून काहीतरी शिकेन, पण कोणत्याही संघर्षाला माझ्या आशेचा अंत करू देणार नाही. कारण संकट आले म्हणजे जीवन संपले असे नाही. अनेकदा संकटानंतरच माणसाच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होतो. जेव्हा झाडाची जुनी पाने गळतात तेव्हा झाड संपत नाही. त्या गळणाऱ्या पानांनंतर नव्या पालवीसाठी जागा तयार होत असते. तसेच काही गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जातात, काही माणसे दूर होतात, काही संधी हातातून जातात आणि त्यावेळी आपल्याला वाटते की सर्व काही संपले. पण कदाचित जीवन नवीन पालवीसाठी जागा तयार करत असते. म्हणून जे गेले त्यासाठी शोक करा, पण आयुष्यभर त्याच दुःखाला धरून बसू नका. काही गोष्टींचा निरोप स्वीकारावा लागतो, कारण पुढे जाण्यासाठी दोन्ही हात रिकामे करावे लागतात. जर तुम्ही कालच्या वेदनांना सतत मिठी मारून बसलात तर उद्याच्या आनंदाला कसे धराल? बाळांनो, क्षमा करण्याबद्दलही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. क्षमा करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीने केलेले चुकीचे वर्तन योग्य होते असे मानणे नाही. क्षमा म्हणजे त्या व्यक्तीने केलेल्या चुकीचे ओझे कायम आपल्या मनात न वाहणे. काही जखमा माफ करूनच भरतात. कारण राग धरून ठेवला की ज्याने तुम्हाला दुखावले तो कदाचित आपल्या आयुष्यात पुढे गेला असेल, पण तुम्ही मात्र त्या एका घटनेत अडकून राहता. म्हणून आपल्या मनाला मुक्त करा. स्वतःसाठी माफ करा. मनातील विष कमी करण्यासाठी माफ करा. पण पुन्हा त्याच चुकीला आपल्या जीवनात प्रवेश द्यायचा की नाही हा निर्णय शहाणपणाने घ्या. प्रेम आणि क्षमा असू द्या, पण आत्मसन्मानही असू द्या. माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनात काही वेळा आपण मदत मागण्यास घाबरतो. लोक काय म्हणतील या विचाराने आपण आपल्या मनातील दुःख मनातच दाबून ठेवतो. पण प्रत्येक लढाई एकट्यानेच लढायची असते असे नाही. विश्वासू व्यक्तीशी बोला. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीशी बोला. योग्य सल्ला घ्या. आपले मन व्यक्त करणे कमजोरी नाही. माणूस माणसासाठीच असतो. पण मदत घेत असतानाही स्वतःची जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकू नका. कोणी तुम्हाला दिशा दाखवू शकतो, पण त्या दिशेने चालायचे पाऊल तुम्हालाच टाकावे लागते. हेच जीवनाचे सत्य आहे. स्वामी मार्ग दाखवतात, प्रेरणा देतात, मनाला धीर देतात, पण आपल्या हातातील कर्म आपणच करावे लागते. म्हणून प्रार्थना करा आणि त्यानंतर कृती करा. तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर प्रार्थनेसह योग्य सवयी आवश्यक आहेत. शिक्षणात यश हवे असेल तर प्रार्थनेसह अभ्यास आवश्यक आहे. व्यवसाय वाढवायचा असेल तर प्रार्थनेसह नियोजन आणि मेहनत आवश्यक आहे. श्रद्धा आणि प्रयत्न एकमेकांचे विरोधक नाहीत, ते एकमेकांचे साथीदार आहेत. माझ्या प्रिय भक्तांनो, आजपासून तुमच्या जीवनात एक साधा नियम ठेवा. जे बदलता येईल त्यासाठी प्रयत्न करा. जे बदलता येत नाही ते शांतपणे स्वीकारा. आणि दोन्हीमध्ये फरक ओळखण्याचे शहाणपण स्वतःमध्ये विकसित करा. हा नियम तुमचे मन हलके करेल. आज एखादी गोष्ट तुमच्या हातात नसेल तर तिची चिंता करत बसण्यापेक्षा स्वतःला विचारा, आता माझे पुढचे पाऊल काय? कधी पुढचे पाऊल फक्त एक फोन करणे असेल, कधी एखादा नवीन निर्णय घेणे असेल, कधी एखादी चूक स्वीकारणे असेल, कधी पुन्हा अभ्यास सुरू करणे असेल, कधी नवीन काम शोधणे असेल.
कधी एखाद्या व्यक्तीपासून दूर जाणे असेल आणि कधी फक्त शांत बसून स्वतःला सावरणे असेल, पण काही ना काही पुढचे पाऊल नेहमीच असते. म्हणून स्वतःला अडकलेले समजू नका. आज तुम्हाला मार्ग दिसत नसेल तरी मार्ग नाही असे होत नाही. धोक्यातून चालताना रस्ता काही पावलांपर्यंतच दिसतो, पण त्या काही पावलांवर विश्वास ठेवून पुढे चालले की हळूहळू संपूर्ण रस्ता दिसू लागतो. जीवनही अगदी तसेच आहे. तुम्हाला पुढील 10 वर्षांचे उत्तर आज मिळणार नाही. पुढच्या महिन्यात काय होईल हेही पूर्णपणे माहीत नसेल, पण आजचे पुढचे योग्य पाऊल तुम्ही ठरवू शकता. आणि बाळांनो, एवढेच पुरेसे आहे. म्हणून चिंता कमी करा, सजगता वाढवा. भीती कमी करा, तयारी वाढवा. तक्रारी कमी करा, प्रयत्न वाढवा. आणि मनातील अंधार कमी करण्यासाठी आशेचा दिवा जपून ठेवा. कारण तुमच्या आयुष्यात अजून कितीतरी सुंदर दिवस येणे बाकी आहे. अजून कितीतरी स्वप्ने पूर्ण होणे बाकी आहे. अजून तुमच्या चेहऱ्यावर खरे हसू उमटणे बाकी आहे. आजचा दिवस तुमच्या कथेचा शेवट नाही, तो कदाचित एका नवीन सुरुवातीच्या आधीचा कठीण अध्याय आहे. म्हणून स्वतःला सांगा, मी घाबरेन पण थांबणार नाही. मी रडेन पण आशा सोडणार नाही. मी पडेन पण पुन्हा उभा राहीन. जे माझ्या हातात आहे ते प्रेमाने आणि प्रामाणिकपणे करीन. आणि जे माझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करीन. माझ्या प्रिय भक्तांनो, व्हिडिओ अजूनही मनापासून ऐकत रहा. कारण हा प्रवास इथे संपत नाही. तुमच्या मनात जिवंत असलेली आशा, तुमच्यातील धैर्य आणि तुमच्या हातातील प्रामाणिक कर्म, याच 3 गोष्टी तुम्हाला पुन्हा नव्याने जीवनाकडे घेऊन जातील. माझ्या प्रिय भक्तांनो, जीवनात एक वेळ अशी येते की माणूस बाहेरून कितीही मजबूत दिसत असला तरी आतून पूर्णपणे थकलेला असतो. तो सर्वांसमोर हसतो, घरातील जबाबदाऱ्या पार पाडतो, काम करतो, लोकांशी बोलतो, पण रात्री एकटा झाला की मनातील सगळ्या वेदना त्याच्यासमोर उभ्या राहतात. त्यावेळी त्याला वाटते, मी नेमका कोणासाठी इतका संघर्ष करतो आहे? जर आज तुमच्या मनातही असा प्रश्न असेल तर स्वतःला एकदा प्रेमाने सांगा, तुम्ही फक्त दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठीही जगायला हवे. स्वतःसाठी जगणे म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळून जाणे नाही. स्वतःच्या मनाची काळजी घेणे, स्वतःच्या आनंदाची किंमत ओळखणे आणि स्वतःला पुन्हा उभे राहण्याची संधी देणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाळांनो, अनेकदा आपण दुसऱ्यांना माफ करतो, त्यांच्या चुका समजून घेतो, त्यांना पुन्हा संधी देतो, पण स्वतःच्या एका चुकीसाठी मात्र वर्षानुवर्षे स्वतःला दोष देत राहतो. हे योग्य नाही. तुम्हीही माणूस आहात. तुमच्याकडूनही चुका होऊ शकतात. कदाचित तुम्ही चुकीचा निर्णय घेतला असेल. कदाचित चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असेल. कदाचित एखादी मोठी संधी तुमच्या हातून निघून गेली असेल. कदाचित रागाच्या भरात तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल. पण बाळांनो, एक चूक तुमचे संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. चूक झाली असेल तर ती स्वीकारा. शक्य असेल तिथे ती सुधारा. ज्याचे मन दुखावले असेल त्याची माफी मागा. पण त्यानंतर स्वतःला आयुष्यभर दोषी ठरवून बसू नका. कारण भूतकाळातील चुका बदलता येत नाहीत, पण त्यांच्यामुळे वर्तमान आणि भविष्य नक्कीच बदलता येते. स्वामींच्या चरणी उभे राहून स्वतःला सांगा, माझ्याकडून चुका झाल्या आहेत, पण मी त्या चुका नाही. मी त्यातून शिकणारा आणि पुन्हा चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करणारा माणूस आहे. ही भावना मनात आली की जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. माझ्या प्रिय भक्तांनो, काही वेळा आपल्याला वाटते की आपल्या आयुष्यातील सर्व दरवाजे बंद झाले आहेत. नोकरी नाही, व्यवसायात तोटा आहे, नात्यांमध्ये तणाव आहे, मनाला शांतता नाही. अशा वेळी आपण एका बंद दरवाजाकडे पाहत राहतो आणि म्हणतो, माझ्यासाठी आता काहीच उरले नाही. पण कधीतरी मागे वळून पहा. कदाचित तुमच्या आयुष्यात एखादी खिडकी उघडी असेल. कदाचित एखादी नवीन संधी अजूनही तुमची वाट पाहत असेल. कदाचित तुमच्यातील एखादी क्षमता तुम्ही अजून ओळखलेली नसेल. जीवनातील सर्वात मोठे नुकसान तेव्हा होते जेव्हा माणूस परिस्थितीमुळे नव्हे तर स्वतःच्या आशा सोडल्यामुळे थांबतो. म्हणून संकटाने तुम्हाला थांबवले तरी तुमचे मन थांबू देऊ नका. काही काळ परिस्थिती शांत असेल, प्रगती दिसत नसेल तरी मनात पुढे जाण्याची तयारी जिवंत ठेवा. एखादे बी जमिनीत पुरले जाते तेव्हा बाहेरून पाहणाऱ्याला वाटते की ते संपले, पण जमिनीखाली त्याच्या नवीन जीवनाची सुरुवात होत असते. तसंच तुमच्या आयुष्यातही काही काळ असा असू शकतो की बाहेरून काहीच बदलत नाही असे वाटेल, पण तुमच्या आत नवीन विचार जन्म घेत असतील, नवीन धैर्य तयार होत असेल, नवीन निर्णय आकार घेत असतील. म्हणून प्रत्येक शांत काळाला अपयश समजू नका. काही वेळा जीवन आपल्याला पुढे धावण्यापूर्वी थोडा वेळ आतून तयार करत असते.
माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्या जीवनात कितीही संकटे आली तरी स्वतःची ओळख संकटांशी जोडू नका. मी गरीब आहे, मी अपयशी आहे, मी दुःखी आहे, माझे नशीब वाईट आहे, असे शब्द वारंवार स्वतःबद्दल बोलू नका. तुमच्या परिस्थितीची ओळख आणि तुमची स्वतःची ओळख वेगळी ठेवा. तुमच्याकडे आज पैसा कमी असू शकतो, पण तुम्ही कमी मूल्याचे नाही. आज तुमच्या जीवनात अपयश असू शकते, पण तुम्ही अपयशी व्यक्ती नाही. आज तुम्ही दुःखी असू शकता, पण दुःख हे तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्व नाही. आज तुमच्या समोर समस्या असू शकते, पण तुम्ही समस्या नाही. ही गोष्ट मनात खोलवर रुजवा. कारण ज्या क्षणी माणूस स्वतःला परिस्थितीपेक्षा वेगळे पाहायला शिकतो, त्या क्षणी तो परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू शकतो. स्वामी समर्थांचे नाव घेऊन स्वतःला विचारा, आज माझी परिस्थिती काय आहे? आणि त्यानंतर दुसरा प्रश्न विचारा, पण मी कोण आहे? तुम्ही एक संघर्ष करणारे मन आहात. तुम्ही अनुभवातून शिकणारे जीवन आहात. तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकणारी शक्ती आहात. म्हणून एका परिस्थितीला स्वतःचे भविष्य ठरवू देऊ नका. बाळांनो, माणसाच्या जीवनात संयमाला खूप महत्त्व आहे. अनेक लोक मेहनत करतात, पण परिणाम लगेच मिळत नाही म्हणून ते मार्ग बदलतात, प्रयत्न सोडतात किंवा स्वतःवर शंका घेतात. पण विचार करा, प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली असती तर संयमाचे महत्त्वच काय राहिले असते? काही गोष्टी मिळवण्यासाठी वेळ लागतो. नाते मजबूत होण्यासाठी वेळ लागतो. ज्ञान मिळवण्यासाठी वेळ लागतो. व्यवसाय उभा करण्यासाठी वेळ लागतो. मनातील जखमा भरून येण्यासाठीही वेळ लागतो. म्हणून स्वतःला वेळ द्या. तुम्ही आज ज्या गोष्टीत चांगले नाही, त्यात उद्या चांगले होऊ शकता. तुम्हाला आज जी गोष्ट अशक्य वाटते, तीच गोष्ट काही महिन्यांनी सोपी वाटू शकते. फक्त सातत्य सोडू नका. मोठ्या यशाचा पाया अनेकदा छोट्या आणि रोजच्या प्रयत्नांमध्ये असतो. दररोज थोडे पुढे जा. आज एका चुकीत सुधारणा करा. उद्या एक नवीन गोष्ट शिका. परवा एक छोटा निर्णय घ्या. असे छोटे बदल एकत्र येऊन आयुष्याची दिशा बदलतात. माझ्या प्रिय भक्तांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ मनापासून ऐकत असाल तर पुढेही शेवटपर्यंत ऐकत रहा. कारण हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही, तो आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आहे. आजपासून स्वतःला एक छोटा सराव द्या. जेव्हा एखादी चिंता मनात येईल तेव्हा लगेच स्वतःला विचारा, ही गोष्ट माझ्या हातात आहे का? जर उत्तर होय असेल तर चिंता करण्याऐवजी कृती करा. जर उत्तर नाही असेल तर स्वतःला सांगा, मी यासाठी आवश्यक तेवढा विचार करेन, पण माझे संपूर्ण मन याच्या ओझ्याखाली दबू देणार नाही. ही सवय तुमच्या मनाला हळूहळू शांत करेल. कारण चिंता म्हणजे अनेकदा मनाने एकाच समस्येभोवती पुन्हा पुन्हा फिरत राहणे, पण कृती म्हणजे त्या समस्येसाठी एक पाऊल पुढे टाकणे. तुम्ही आज एका समस्येचे संपूर्ण उत्तर शोधू शकत नसाल तरी त्यातील एक भाग सोडवू शकता. एक फोन करू शकता, एक अर्ज भरू शकता, एक व्यक्तीशी बोलू शकता, एक योजना तयार करू शकता, एक वाईट सवय कमी करू शकता, एक नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करू शकता. इतके केले तरी तुम्ही परिस्थितीवर मात करण्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली आहे. आणि बाळांनो, लक्षात ठेवा, जीवनातील सर्व उत्तरे एका दिवसात मिळत नाहीत, पण प्रत्येक दिवसात एक नवीन उत्तर शोधण्याची संधी नक्की मिळते. आज जर तुमचे मन म्हणत असेल, माझ्याकडे आता काहीच उरले नाही, तर शांतपणे स्वतःकडे पहा. तुमच्याकडे श्वास आहे, विचार करण्याची क्षमता आहे, प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस आहे. जोपर्यंत हे आहे तोपर्यंत सुरुवात शक्य आहे. हो, सुरुवात लहान असू शकते, कदाचित इतरांना ती दिसणारही नाही, पण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे बदल अनेकदा अशा छोट्या निर्णयातून सुरू होतात. एक दिवस तुम्ही ठरवता, मी हार मानणार नाही, आणि त्या दिवसापासून तुमचा प्रवास बदलायला सुरुवात होते. म्हणून बाळांनो, आज स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करा, माझ्या जीवनातील सर्व संकटे लगेच दूर करा. एवढीच प्रार्थना करू नका. त्याऐवजी म्हणा, स्वामी, संकटे आली तरी त्यांना सामोरे जाण्याची ताकद द्या. मनात भीती आली तरी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. दुःख आले तरी आशा जीवन ठेवण्याचे धैर्य द्या. आणि जे माझ्या हातात आहे ते प्रेमाने व प्रामाणिकपणे करण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना माणसाला आतून मजबूत करते. कारण जीवनात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईलच असे नाही, पण सर्व काही मनासारखे झाले नाही म्हणून आपले मनच हरवून बसणेही योग्य नाही. स्वतःचे मन सांभाळा, स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या हातातील कर्मावर लक्ष द्या, आणि परिणामाची चिंता करत करत वर्तमानाचा आनंद नष्ट करू नका. आजचा दिवस कदाचित कठीण असेल, पण हा दिवसही निघून जाईल. आजचे अश्रूही कायम राहणार नाहीत.
आजचे प्रश्नही कायमचे प्रश्न राहणार नाहीत. काळ पुढे जातो, म्हणून तुम्हीही पुढे चला. हळूहळू चला, पण चालत राहा. थोडे थोडे करा, पण प्रयत्न करत राहा. भीती वाटली तरी पाऊल टाका. आणि आशेचा दिवा कितीही छोटा झाला तरी त्याचे रक्षण करा. कारण तो छोटासा दिवाच कधीतरी तुमच्या संपूर्ण आयुष्याला नवीन प्रकाश देऊ शकतो. बाळांनो, भूतकाळातील प्रत्येक निर्णयाला आजच्या अनुभवाच्या प्रकाशात पाहून स्वतःला दोष देणे थांबवा. त्यावेळी तुमच्याकडे जी माहिती होती, ज्या परिस्थितीत तुम्ही होतात, त्या समजुतीनुसार तुम्ही निर्णय घेतला होता. आज तुम्ही जास्त शहाणे आहात, कारण त्या अनुभवातून तुम्ही शिकलात. म्हणून भूतकाळातील स्वतःला शिक्षा देऊ नका. त्याच्याकडे करुणेने पहा. स्वतःला सांगा, त्यावेळी मला जे योग्य वाटले ते मी केले. आज मला नवीन समज आली आहे आणि आता मी पुढे अधिक शहाणपणाने जगेन. ही भावना मनाला खूप मोठी मुक्ती देते. स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवताना आपल्याला एक गोष्ट शिकावी लागते, सोडून देणे. काही प्रश्नांची उत्तरे लगेच मिळत नाहीत, म्हणून ते प्रश्न काही काळ स्वामींच्या चरणी ठेवावे लागतात. प्रत्येक गोष्टीचा हिशोब मनातच करत बसलो, प्रत्येक व्यक्तीच्या वागण्याचे कारण शोधत राहिलो आणि प्रत्येक भविष्यकाळाच्या शक्यतेची चिंता केली, तर आपले मन कधीही शांत होणार नाही. काही गोष्टींची उत्तरे वेळ देतो, काही जखमा वेळ भरून काढतो, काही माणसांचे खरे रूप वेळ दाखवतो, काही मार्ग योग्य आहेत की नाही हे वेळच सिद्ध करतो. म्हणून प्रत्येक गोष्ट आजच समजून घेण्याचा हट्ट करू नका. काही वेळा फक्त इतकेच म्हणायचे असते, स्वामी, मला आता हे समजत नाही, पण मी माझ्या हातातील योग्य कर्म करत राहीन. हीच खरी श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे प्रश्न नसणे नाही. श्रद्धा म्हणजे प्रश्न असतानाही योग्य मार्ग सोडू नये ही ताकद. माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की माणूस संकटापेक्षा जास्त कशामुळे थकतो? अनेकदा तो संकटामुळे नाही, तर त्या संकटाच्या सततच्या चिंतेमुळे थकतो. एखादी समस्या 1 तासाची असते, पण आपण तिचा विचार दिवसभर करतो. एखाद्या व्यक्तीने एक वाईट शब्द बोललेला असतो, पण आपण तो शब्द मनात 100 वेळा ऐकतो. एखादी घटना संपलेली असते, पण आपण ती रोज आपल्या मनात पुन्हा जिवंत करतो. मग घटना संपते, पण तिचे दुःख आपण स्वतःच लांबवत राहतो. म्हणून मनाला थांबवायला शिका. एखादा नकारात्मक विचार आला की त्याच्यासोबत तासनतास वाहून जाऊ नका. स्वतःला विचारा, हा विचार मला उपायाकडे घेऊन जात आहे की फक्त अधिक दुःखी करत आहे? जर तो विचार उपायाकडे नेत नसेल, तर त्याला हळूहळू सोडून द्या. हे एका दिवसात होणार नाही. मन पुन्हा पुन्हा जुन्या चिंता घेऊन येईल, पण प्रत्येक वेळी तुम्ही त्याला प्रेमाने परत वर्तमानात आणा. स्वतःला सांगा, आत्ता मी सुरक्षित आहे. आत्ता माझ्यासमोर हा क्षण आहे. आत्ता मी पुढचे योग्य पाऊल ठरवू शकतो. ही छोटी सवय तुमच्या मनाला वर्तमानात जगायला शिकवेल. बाळांनो, जीवनात धैर्य म्हणजे भीतीच नसणे नव्हे. भीती असूनही योग्य गोष्ट करणे म्हणजे धैर्य. तुम्हाला नवीन सुरुवात करण्याची भीती वाटेल, पुन्हा अपयश येईल याची भीती वाटेल, लोक हसतील याची भीती वाटेल, पण भीतीमुळे जर तुम्ही प्रयत्नच केला नाही, तर तुम्ही स्वतःलाच संधी देणार नाही. म्हणून भीती आली की स्वतःला सांगा, मला भीती वाटत आहे, पण माझे पुढचे पाऊल भीती ठरवणार नाही. ही ओळ प्रत्येक माणसाला जीवनात किती उपयोगी पडते. एक तरुण नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी त्याला नकार मिळाला. आता नवीन अर्ज पाठवतानाही त्याला वाटते, पुन्हा नकार मिळाला तर? हा विचार त्याच्या हातात नाही. पण अर्ज पाठवणे, कौशल्य वाढवणे आणि तयारी करणे त्याच्या हातात आहे. एक आई आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंतेत असते. उद्या त्यांच्या आयुष्यात काय घडेल हे तिच्या हातात नाही, पण आज त्यांना प्रेम, संस्कार, आधार आणि योग्य मार्गदर्शन देणे तिच्या हातात आहे. एक पिता कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांनी थकलेला असतो. भविष्यातील प्रत्येक खर्च त्याच्या हातात नाही, पण आज प्रामाणिकपणे काम करणे, योग्य नियोजन करणे आणि शक्य तेवढी बचत करणे त्याच्या हातात आहे. एक विद्यार्थी परीक्षेच्या निकालाची चिंता करतो. निकाल त्याच्या हातात नाही, पण अभ्यास, पुनरावृत्ती आणि तयारी त्याच्या हातात आहे. म्हणून जीवनातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा एकच नियम लागू होतो. जे आपल्या हातात आहे त्यासाठी मनापासून प्रयत्न करा. जे आपल्या हातात नाही त्यासाठी स्वतःला सतत जाळू नका. हे ऐकायला सोपे आहे, पण जीवनात उतरवायला संयम लागतो. माझ्या प्रिय भक्तांनो, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ मनापासून ऐकत असाल, तर पुढेही शेवटपर्यंत ऐकत रहा. कारण जीवनात बदल एका दिवसात होत नाही, पण एक योग्य विचार मनात रुजला, तर तो विचार हळूहळू संपूर्ण जीवनाची दिशा बदलू शकतो. आज तुमच्या मनात एक नवीन विचार रुजू द्या.
मला प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवायचे नाही. मला माझ्या हातातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. तुम्ही इतरांचे विचार नियंत्रित करू शकत नाही, पण तुमचे शब्द निवडू शकता. तुम्ही प्रत्येक परिस्थिती नियंत्रित करू शकत नाही, पण तिच्यासाठी तयारी करू शकता. तुम्ही वेळ थांबवू शकत नाही, पण तुमचा वेळ कसा वापरायचा हे ठरवू शकता. तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही, पण विनाकारण कोणाचे मन दुखावू नये याची काळजी घेऊ शकता. तुम्ही जगातील सर्व दुःख दूर करू शकत नाही, पण एखाद्या दुःखी माणसाच्या आयुष्यात प्रेमाचा एक शब्द नक्की देऊ शकता. हेच मानवी जीवनाचे सौंदर्य आहे. मोठ्या गोष्टी आपल्या हातात नसल्या तरी छोट्या चांगल्या गोष्टी नेहमी आपल्या हातात असतात. आज एखाद्याला धन्यवाद म्हणा. आज आई वडिलांशी प्रेमाने बोला. आज स्वतःच्या चुकीबद्दल माफी मागा. आज एखाद्या दुःखी व्यक्तीला धीर द्या. आज आपल्या कामात प्रामाणिक राहा. आज स्वतःला पुन्हा एक संधी द्या. कदाचित या छोट्या कृती तुमचे संपूर्ण आयुष्य एका दिवसात बदलणार नाहीत, पण त्या तुमचे मन बदलतील. आणि मन बदलले की जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. बाळांनो, स्वामींच्या भक्ताने नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारावा, आज माझ्या उपस्थितीमुळे कोणाच्या जीवनात थोडासा प्रकाश निर्माण होऊ शकतो? तुमच्याकडे पैसा नसेल तरी प्रेमळ शब्द असू शकतात. तुमच्याकडे मोठी शक्ती नसेल तरी एखाद्याचे दुःख ऐकण्याची संवेदना असू शकते. तुमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे नसतील तरी एखाद्या व्यक्तीचा हात धरून म्हणण्याची ताकद असू शकते, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. हे शब्द अनेकदा एखाद्या माणसासाठी औषधापेक्षा मोठा आधार बनतात. म्हणून संकटातही स्वतःचा चांगुलपणा जपून ठेवा. परिस्थिती कठीण झाली म्हणून हृदय कठोर करू नका. लोकांनी फसवले म्हणून सर्वांवर अविश्वास करू नका. काही माणसांनी तुमची किंमत ओळखली नाही म्हणून स्वतःवर प्रेम करणे सोडू नका. तुमच्या वेदनांनी तुम्हाला अधिक समजूतदार बनवावे, अधिक कटू नाही. कारण शेवटी जीवनाचा खरा विजय बाहेरची परिस्थिती बदलण्यातच नाही, तर परिस्थिती बदलत असताना आपल्या आतला प्रकाश जिवंत ठेवण्यात आहे. आज स्वामींच्या चरणी मनापासून सांगा, स्वामी, माझ्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे मला लगेच नकोत, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. माझ्या हातातील कर्म ओळखण्याची जाणीव द्या. जे माझ्या हातात नाही त्याची अनावश्यक चिंता सोडण्याची शक्ती द्या. आणि कितीही मोठे संकट आले तरी मनात आशेचा दिवा जिवंत ठेवण्याचे धैर्य द्या. ही प्रार्थना केवळ शब्द म्हणून म्हणू नका, ती तुमच्या जीवनाचा संकल्प बनवा. कारण बाळांनो, आशा जिवंत असेल तर प्रयत्न जिवंत राहतात. प्रयत्न जिवंत असतील तर संधी जिवंत राहतात. आणि संधी जिवंत असतील तर नवीन सुरुवातीची शक्यता कधीही संपत नाही. म्हणून आजच्या दिवसापासून तुमच्या मनात हा संकल्प कायमचा ठेवा. मी संकटाला घाबरून माझे कर्म सोडणार नाही. मी भीतीमुळे माझी स्वप्ने सोडणार नाही. मी अपयशामुळे स्वतःची किंमत कमी करणार नाही. मी इतरांच्या वागण्यामुळे माझा चांगुलपणा सोडणार नाही. मी जे माझ्या हातात आहे ते प्रेमाने आणि प्रामाणिकपणे करत राहीन. आणि जीवनात कितीही अंधार आला तरी माझ्या मनातील आशेचा दिवा जिवंत ठेवीन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.